नमस्कार. प्रश्न महाराष्ट्राचे या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजचं चर्चेचं व्यासपीठ आहे तुम्हा प्रेक्षकांसाठीचं. तुमच्या आयुष्यातले रोजच्या आयुष्यातले प्रश्न नेत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आहे. गेले काही दिवस सतत एक ओरड अवघ्या महाराष्ट्रभरातून ऐकू येते की राजकीय कोलाहलात, राजकीय आरोप प्रत्यारोपांमध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत कुठे? त्या प्रश्नांना न्याय मिळतोय? सामान्यांच्या प्रश्नांची चर्चा होतीये का? महाराष्ट्रातल्या आरोप प्रत्यारोपांच्या राजकीय चिखलात रोजच्या आयुष्यातल्या समस्या कोण सोडवणार? पण आज तुम्ही प्रेक्षक आणि आम्ही एबीपी माझा आपण मिळून या सर्व प्रश्नांसंदर्भात थेट प्रश्न विचारणार आहोत महाराष्ट्राच्या नेत्यांना, महाराष्ट्राच्या मंत्र्यांना. महाराष्ट्राची 50% पण जास्त लोकसंख्या प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे ज्या उद्योगावर अवलंबून आहे, जो उद्योग हा कायम आदबट्ट्याचा व्यवहार मानला जातो आणि तरुण पिढी ज्याच्यापासून सध्या दूरच जाऊ पाहते, त्या उद्योगासमोरची म्हणजे शेतीसमोरची आव्हानं नेमकी काय आहेत? प्रश्न महाराष्ट्राचे या विशेष कार्यक्रमाच्या सत्रात आज आपण शेतीच्या प्रश्नांवर चर्चा करणार आहोत आणि आपल्या सगळ्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आपल्या सोबत आहेत महाराष्ट्राचे कृषी मंत्री दादा भुसे. सर, खूप खूप स्वागत आहे एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमामध्ये. नमस्कार. आणि या कार्यक्रमात माझ्या सोबत आहेत माझे सहकारी अभिजित करंडे आणि संदीप रामदासी. या कार्यक्रमाला सुरुवात करताना मला पहिला प्रश्न तुम्हाला तो विचारायचा ज्याची बातमी काल एबीपी माझानं केली. स्टिंग ऑपरेशन केलं मराठवाड्यामधल्या 4 जिल्ह्यांमध्ये. पावसाळा तोंडावर आहे, पेरणीचा हंगाम आहे, शेतकरी बाजारात जातोय, खतांची खरेदी करतोय, पण त्याची अक्षरशः लूट होते. म्हणजे आपण लोकशाहीमध्ये कायद्याच्या राज्यात आहोत की नाही असा प्रश्न पडावा अशी ही लूट आहे. कृषी खात्याचे अधिकारी तिथे जात आहेत. लूट थांबणं तर सोडा, पण ती दिसतही नाहीये. हे का होते? सर्वप्रथम तर मी एबीपी माझाचा आभार व्यक्त करतो. गेल्या काही महिन्यांच्यापासनं मला वाटतं की नको त्या विषयांच्या माध्यमातून जनतेला, नागरिकांना उभं येईल इथपर्यंत काही विषय घेतले जात होते आणि आज खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा, नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या विषयांना आपण या ठिकाणी स्थान दिले. मी आपलं आभार व्यक्त करतो, आपलं अभिनंदन करतो. आपण जो काही मुद्दा आज या ठिकाणी उपस्थित केला, काही जिल्ह्यांमध्ये बियाण्याच्या संदर्भामध्ये, रासायनिक खताच्या संदर्भामध्ये किंवा इतर ज्या काही निविष्ट आहेत या संदर्भातल्या ज्या काही तक्रारी आपण उपस्थित केलेल्या आहेत, कालच मी स्वतःही या गोष्टीची दखल घेतलेली आहे आणि आज तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसून येतील. ज्या ठिकाणी क्वालिटी, क्वांटिटी, रेट या संदर्भामधले ज्या काही गाईडलाईन्स, नियम, कायदे आहेत त्याच्यापेक्षा जर जास्तीच्या भावाने आणि चुकीचं वाण देऊन शेतकऱ्यांची लूट होत असेल तर त्या दुकानांचं लायसन रद्द करणं, त्याच्यावर गुन्हे दाखल करणं आणि एवढ्यापुरतं मर्यादित न राहता ज्याने कोणी कंपनीने हे प्रयोग केलेले आहेत त्यांच्यावर सुद्धा फौजदारी गुन्हे दाखल करणं, अशा सूचना यापूर्वीच ऑलरेडी देण्यात आलेल्या आहेत. पण खरं तर गेल्या वर्षी तर सरकारी कंपनीचंच बियाणं जे आहे ते बोगस निघालेलं होतं. अनेक जिल्ह्यांमध्ये तो प्रश्न उपस्थित झाला, त्यांच्यावर तर काहीच कारवाई झाली नाही. म्हणजे प्रश्न असा आहे की हे फक्त खाजगी कंपन्यांपुरतं मर्यादित आहे असं म्हणता येणार नाही आपल्याला. नाही, तुम्ही जो प्रश्नाचा रोख आहे महाबीजच्या संदर्भामध्ये, मी आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना अतिशय नम्रतेने सांगू इच्छितो. आपल्या राज्याचा जर आपण विचार केला तर साधारणपणे सोयाबीन आत्ताच्या घडीला क्षेत्रवाईज 1 क्रमांकाचं पीक आहे. त्याच्या खालोखाल कापूस आणि मग भात असेल, इतर पिकं त्याच्या खालोखाल आहेत. सोयाबीन बियाण्याच्या संदर्भामध्ये ही वस्तुस्थिती आहे की गेल्या 2 वर्षापूर्वी साधारणपणे लाखाच्या आसपास तक्रारी आल्या होत्या. त्याच्यामध्ये महाबीजच्याही संदर्भामध्ये काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. ही वस्तुस्थिती आहे. शेकडोपेक्षा जास्ती गुन्हे दाखल केले. एकूण बाजारपेठेतल्या बियाण्याचा जर सोयाबीनच्या संदर्भातला आपण विचार केला तर साधारणपणे यापूर्वी 55% 60% घरचं बियाणं गेले अनेक वर्षांची शेतकऱ्यांची परंपरा राहिलेली आहे. घरच्या बियाण्याचा वापर केला जातो. एक 10-15% महाबीजचं बियाणं मार्केटमध्ये उपलब्ध करून दिलं जाते आणि उर्वरित बियाणं हे खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून प्रोव्हाइड केलं जाते.
आणि म्हणून गेल्या 2 वर्षाचा जो काही अनुभव होता, आपण बघितलं असेल की चालू वर्षाला 2021-22च्या हंगामामध्ये फक्त 47 तक्रारी प्राप्त झाल्या. याचा अर्थ आम्ही त्याच्यातनं बोध घेतला. त्यावेळच्या तर जे कोण चुकीचे होते त्यांच्यावर कारवाई केलेलीच आहे, परंतु शेतकऱ्यांनी घरच्या बियाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर करावा म्हणून संपूर्ण राज्यव्यापी ड्राईव्ह राबवण्यात आला. आज मी तुम्हाला प्रत्येक गावामध्ये कोणत्या शेतकऱ्यांकडे किती बियाणं आहे, त्यांचं नाव, त्यांचा मोबाईल नंबर, हा डाटा तुम्हाला देऊ शकतो. वा. 55% जे काही वापर घरच्या बियाण्याचा होत होता तो आम्ही साधारणतः 60-65% पुढे नेतो आहोत. 70% पण आम्ही जाऊ शकणार आहोत. आणि म्हणून त्या बियाण्याचं कशा पद्धतीने किती प्रमाणात वापर करायचा आहे याचं प्रत्येक शेतकऱ्याला आम्ही प्रशिक्षण देतो आहोत. 100 बिया लावल्या तर त्याच्यातनं किती बिया कोंब आले, उगवण क्षमतेचा प्रयोग त्याला बोलतो. प्रत्येक कृषी विभागाचा कर्मचारी प्रत्येक शेतकऱ्याचा ते प्रयोग करतो आहे. 70 बियांच्या पुढे जर कोंब आलेले असतील तर ते बियाणं व्हॅलिड आहे, क्वालिफाय आहे. त्याच्या आत जर आलं तर ते डिस्क्वालिफाय होईल. आणि 70% पुढे अनेक बियाण्यांचे चांगले रिझल्ट येत आहेत. आणि मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो की चालू वर्षाला सोयाबीनसह कोणत्याही वाणाचं बियाणं कमी पडणार नाही, रासायनिक खतं कमी पडणार नाहीत. गेले 1.5 महिन्यापूर्वी मी स्वतः आणि आमच्या विभागाचे सचिव आयुक्त केंद्र सरकारकडे जाऊन माननीय केंद्रीय कृषी मंत्री महोदय तोमरजी, माननीय नामदार गडकरी साहेब, रासायनिक खतांचे मंत्री महोदय, काही राज्यमंत्री महोदय, त्याच्यासोबत काही सचिव महोदयांचं स्वतः भेट घेऊन आपल्या महाराष्ट्राच्यासाठी जे काही रासायनिक खताचं आवंटन केंद्र सरकारने मंजूर केलेलं आहे त्याप्रमाणे ते आम्हाला मिळावं. ते जर वेळेवर उपलब्ध झालं तर मला वाटतं की राज्यामध्ये रासायनिक खतांचं पण कमतरता भासणार नाही. हां, काही DAP खतांच्या दर वाढलेले आहेत. ते दर पण 100 रुपयापासून ते 400 रुपयापर्यंत, तर ते दर पण कमी करावेत अशी पण विनंती आम्ही केंद्र सरकारला केलेली आहे. आता ही पण वस्तुस्थिती आहे की जगाच्या पाठीवर काही केमिकल्सचे दर वाढल्यामुळे खतांचे पण भाव वाढलेले होते. केंद्र सरकारने काही खतांमध्ये सबसिडी जास्तीची देऊन ते दर कॉन्स्टंट केलेले आहेत, परंतु काही खतांचे दर वाढलेले आहेत. त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केंद्र सरकारला पण पत्र लिहून विनंती केलेली आहे. साधारणतः काही थोडासा स्टॉक चालू महिन्याचा आपल्याला कमी मिळालेला होता, पण आम्हाला अपेक्षा आहे की ह्या 8-15 दिवसामध्ये ती क्वांटिटी रासायनिक खतांची पण आपल्याला उपलब्ध होईल आणि आपला साठा आपल्याला मिळेल. तुम्ही आता बियाण्यांबद्दल आणि खतांबद्दल सांगितलं, तर दुसरा जो महत्त्वाचा प्रश्न असतो तो बँका उभं करत नाहीत शेतकऱ्यांना, तो प्रश्न, आणि तो वर्षानुवर्ष तसाच आहे. म्हणजे कारवाया केल्याचं दाखवलं जातं, पण नेक्स्ट टाइम परत ज्यावेळेला बँकांमध्ये जातो शेतकरी त्यावेळेला त्याला काही उभं केलं जात नाही. तर आता जे आहे, आता खूप क्रुशियल काळ आहे. 10 जूनपर्यंत म्हणजे मान्सूनचं आगमन होईल, लोकांना पैशांची गरज आहे आणि याच्या आधीपासूनच बँकांमध्ये रांगा आहेत, त्यांनी ॲप्लिकेशन्स दिलेले आहेत. गेले 2-3 वर्षात कोरोनाचा काळ होता, शेतकऱ्यांकडे पैसे नाही आहेत, तर अशा काळामध्ये कुणाची अडचण होणार नाही अशी शाश्वती महाराष्ट्राचा कृषी विभाग देऊ शकतो का? मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशानुसार महाराष्ट्राच्या 7 विभागांचे आढावा बैठकी स्वतः संपन्न केल्या. प्रत्येक जिल्ह्याच्यासाठी किती रासायनिक खतांची आवश्यकता आहे, किती बियाण्याची आवश्यकता आहे, की इतर निविष्ठांची किती आवश्यकता आहे आणि आज काय सद्यस्थिती आहे याचा संपूर्ण जिल्हा वाईज आढावा घेतला. त्याच्यासोबतच इतर ज्या काही योजना आहेत त्यांचा पण मी आढावा घेतला आणि हा आढावा घेत असताना पीक कर्जाचा पण आढावा त्या ठिकाणी घेतलेला आहे. तुम्ही म्हणता ती वस्तुस्थिती आहे की त्या जिल्ह्याचं, त्या तालुक्याचा जो लक्षांक असतो, सर्वसाधारणपणे असं पाहायला मिळतं की काही राष्ट्रीयकृत बँक शेतकऱ्यांना पीक कर्ज देत असताना थोडासा आखडता हात घेतात. आणि ही गोष्ट माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पण नाबार्डच्या माध्यमातून राज्याची जी काही आढावा बैठक होते त्याच्यामध्ये पण हा मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. आपण बघितलं असेल की महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून साधारणतः 35 लाख शेतकऱ्यांना 21,000 कोटी रुपये 2 लाखाच्या आतलं जे पीक कर्ज थकीत होतं ते आपण त्यांच्या खात्यावर वर्ग केलं आणि अपेक्षित असं होतं की तेवढाच रिफायनान्स त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी झाला पाहिजे. आता ही वस्तुस्थिती आहे की काही ठिकाणी 90% पण झाले, काही ठिकाणी त्याच्यामध्ये कमी पण आहे.
आणि म्हणून या शेतकऱ्यांना रिफायनान्स झाला पाहिजे हे धोरण त्या ठिकाणी सरकारचं धोरण आहे. आहेच. फक्त माझं म्हणणं असं की एबीपी माझाच्या प्रेक्षकांना, शेतकरी जे बघतायत त्यांना सांगा की ज्याला कर्ज मिळणार नाही, जी बँक देणार नाही, त्या बँकेचं काय खरं नाही, एवढंच सांगा. एवढंच आमचं म्हणणं आहे. नाही, मी प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेत असताना स्थानिक जिल्हाधिकारी महोदयांना सांगितलेलं आहे की दर आठवड्याला तुम्ही याच्या स्वतंत्र आढावा बैठकी घ्या, कारण खरीप हंगाम तोंडावर आहे. पेरणीच्या पूर्वी हे पीक कर्ज शेतकऱ्यांना उपलब्ध झालं पाहिजे. कारण पीक कर्ज आपण कशासाठी देतो? शेतकऱ्यांना बियाणं विकत घ्यायचं आहे, मशागत करायची आहे, मजुरीचा पैसा त्यांना मजुरांना द्यायचा आहे. आणि हे पीक कर्ज जर वेळेवर मिळालं नाही तर तो शेतकरी मग खाजगी सावकाराच्या दारात जातो, किंबहुना उधारीवर जर त्याने हे सगळं विकत घेतलं तर त्याला चढ्या दराने ते मिळतंय. आणि म्हणून आमचा सारखा पाठपुरावा चालू आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सर्व राष्ट्रीयकृत आणि इतरही बँकांना विनंती आवाहन करेन की आपण जर वेळेवर हे पीक कर्ज जर दिलं तर त्याचा चांगला वापर शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी होऊ शकणार आहे. काही बँक जर जाणीवपूर्वक काढता हात घेत असतील, त्यांना मला नम्रतेने सांगायचं आहे की शेतकऱ्यांचा पैसा ठेवी म्हणून तुम्हाला चालतो आणि पीक कर्ज देताना जर तुम्ही आखडता हात घेत असाल तर ही गोष्ट बरोबर नाही. संदीप, मला फक्त तुम्हाला 6 वर्ष मागं न्यायचं आहे. 2016 साली जेव्हा तुम्ही सुद्धा इथं आणि केंद्रात भाजपसोबत सत्तेत होता, तेव्हा आज 2022मध्ये आपण आहोत, तर 2022पर्यंत 75 वर्ष पूर्ण होताना स्वातंत्र्याला शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होईल अशा पद्धतीनं तुम्ही आश्वासन दिलं होतं. त्यावेळेस पंतप्रधानांनी दिलं होतं. त्याची महाराष्ट्रातली आत्ता काय स्थिती आहे? गेली 2.5 वर्ष तुम्ही कृषी मंत्री आहात. महाराष्ट्रातला, नाशिकमधला किंवा मालेगावमध्ये असे शेतकरी आहेत का की ज्यांचं उत्पन्न दुप्पट झालं? माझा असा दावा नाही की या पदाची जबाबदारी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिल्याच्या नंतर आमच्या सरकारने जादूची कांडी फिरवली आणि सगळं सुजलाम सुफलाम झालं, असा माझा बिलकुल दावा नाही. आपल्याला माहिती आहे की, आणि मी प्रत्येक ठिकाणी मला बोलायला काही संकोच नाही की साक्षात ब्रह्मदेव जरी आले तरी 100% समाधान प्रत्येक मुद्द्याचं होऊ शकणार नाही. परंतु त्यातल्या त्यात छोटे छोटे काही योजना घेऊन आम्ही शेतकऱ्यांच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून काम करायचा प्रयत्न करतो आहोत. मुख्यमंत्री महोदयांची सूचना आहे की आमचे शेतकरी बांधव चिंतामुक्त झाले पाहिजे. त्या दृष्टिकोनातून काही क्रॉपिंग पॅटर्न चेंज करता येईल का? विकेल ते पिकेल याच्या पाठीमागची संकल्पना आहे की बाजारामध्ये ज्या पिकांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे ते पीक शेतकरी बांधवांनी घ्यावं. करोनाच्या पार्श्वभूमीवर तर काही ट्रेंड पण बदललेले आहेत, तर असा क्रॉपिंग पॅटर्न बदलण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. आपण बघितलं असेल की मी आता जसं बोललो, सोयाबीन आणि कापूस जवळपास राज्याच्या 60 ते 65% क्षेत्र असलेले हे 2 पिकं आहेत. हळदीचंही प्रमाण आता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर या 2 पिकांच्या संदर्भामध्ये साधारणतः 1000 कोटी रुपयाचं क्लस्टर डेव्हलपमेंट कार्यक्रम, बियाण्याच्या पासून तर उत्पादकता कशी वाढेल, त्याला व्हॅल्यू ॲडिशन आपण काय करू शकतो, त्याचा कार्यक्रम आम्ही तयार केलेला आहे. आणि मी आपल्याला आश्वस्त करतो की येणाऱ्या ह्या 3 वर्षाच्यासाठी हा कार्यक्रम आहे, याचे अतिशय चांगले परिणाम येणाऱ्या काळामध्ये दिसून येतील. शेतकऱ्यांना आता पीक कर्जाचा जो काही विषय होता, तर मला हे पण सांगायचं आहे की यापूर्वी डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज परतावा योजनेच्या माध्यमातून 1 लाखापर्यंतचं पीक कर्ज हे 0% व्याजदराने मिळायचं. ती पतमर्यादा आता 3 लाखावर नेण्यात आलेली आहे आणि त्याचे खूप चांगले परिणाम मागच्या वर्षाला राज्यव्यापी दिसून आलेले आहेत. कदाचित त्याच्यातनं 1000 कोटी रुपयाचा भार सरकारवर येतो आहे. त्याच्यासोबतच तिसरी जी काही घोषणा केलेली होती की रेग्युलर कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये. मला वाटतं की त्याचं डाटा कलेक्शन आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. कदाचित येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये त्या शेतकऱ्यांना सुद्धा कदाचित ती पण संख्या अद्याप त्याचा आकडा आलेला नाही, परंतु कदाचित ही रक्कम सुद्धा 10,000 कोटीच्या आसपास आपण शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करू शकतो. आणि म्हणून या शेती क्षेत्राच्यासाठी काही इन्फ्रास्ट्रक्चर पण आपल्याला उभे करावे लागतील. गोडाऊनची मोठ्या प्रमाणात निर्मिती करावी लागेल. जसं आता कांद्याचा प्रश्न आत्ताच्या घडीला फार जिव्हाळ्याचा आहे. आज कांद्याला 500-600 रुपये दराने दर मिळतो आहे. एकाच वेळेस जर मोठ्या प्रमाणात कांदा मार्केटमध्ये जर आला तर साहजिक आहे, कांदाच नाही कोणताही वाण असू दे,
की त्याचे दर पडतात. आणि म्हणून या संदर्भातले जे काही इन्फ्रास्ट्रक्चर, आता कांदा आहे तर कांदा चाळ, तर इतर पिकांच्यासाठी पण जे काही इन्फ्रास्ट्रक्चर लागेल त्या इन्फ्रास्ट्रक्चरची निर्मिती करणं, शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकापर्यंत कसा आपण जाऊ देऊन त्याच्यातनं 2 पैसे जास्तीचे कसे त्या शेतकऱ्यांना मिळतील, जास्ती उत्पादन झालं तर त्याच्यावर छोटे छोटे का होईना शेतकऱ्यांचे फार्मर प्रोड्युसर कंपन्या आहेत, शेतकऱ्यांचे गट आहेत, महिला शेतकऱ्यांचे बचत गट आहेत, यांच्या माध्यमातून व्हॅल्यू ॲडिशन प्रक्रिया, छोटे छोटे उद्योग उभे करणं. आपल्याला माहिती आहे की पोकरा योजना आहे, प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया, मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया, माननीय बाळासाहेब ठाकरे स्मार्ट, या सर्व योजना आम्ही एकत्रित करून महाराष्ट्राचा एक आराखडा आम्ही तयार केलेला आहे. एक स्वतंत्र संचालनालयाची या संदर्भामध्ये आम्ही निर्मिती केलेली आहे आणि 30% पासून तर 70% सबसिडी असलेल्या ह्या योजना तुम्हाला दिसून येईल की मोठ्या प्रमाणात आता त्याची अंमलबजावणी ह्या काळामध्ये होईल. त्याचे काही प्रारूप पण आता अंतिम टप्प्यामध्ये आहेत. आणि याचा म्हणजे मी माझ्या प्रश्नावर पुन्हा येतो मूळ की मग आता तुम्ही फक्त भाजपसोबत नाही आहेत म्हणून शेतकऱ्यांना हे विसरून जायचं का की दुप्पट त्यांचं उत्पन्न होणार हे आश्वासन दिलं होतं, मग त्याचं काय झालं? तुम्ही मग नाही आहेत आता भाजप किंवा केंद्र सरकारसोबत, तर तुम्ही त्यांना जाब गेल्या 2.5 वर्षात विचारला नाही का? किंवा शेतकरी तुम्हाला असं म्हणत नाही का तुमच्या मतदारसंघातला की काय तुम्ही म्हणाला होतात की दुप्पट माझं उत्पन्न करतो, म्हणजे त्यावेळेस समजा 8,000 रुपये होतं कुटुंबाचं सरासरी, तर आता माझं काही 21,000 रुपये मला मिळत नाही आहेत, असं तुम्हाला कोणी सांगणारा शेतकरी भेटला नाही? आता महाराष्ट्रभर तुम्ही फिरत असाल. मला वाटतं की त्याने काय केलंय, मी काय करतो, याच्यापेक्षा आपण ज्यांच्या प्रती देणं लागतो, शेतकऱ्यांच्या प्रती, शेतमजुरांच्या प्रती आणि महाराष्ट्राच्या नागरिकांच्या प्रती आपण देणं लागतो, तर त्यांच्यासाठी पॉझिटिव्हली काय करू शकतो या विषयांवर आपण काम करण्याचा प्रयत्न करतो. आणि मी आपल्याला आश्वस्त करतो की याचे चांगले दूरगामी परिणाम येणाऱ्या काही काळामध्ये दिसून येतील. जसं मी कापूस सोयाबीनच्या संदर्भात सांगितलं, हळदीच्याही संदर्भामध्ये 100 कोटी रुपये देऊन त्याचं एक स्वतंत्र क्लस्टर डेव्हलपमेंट कार्यक्रम आणि हळद संशोधनाच्याही वर निर्णय क्लस्टरच्या केलेला आहे. बद्दल एक फक्त छोटा प्रश्न आहे माझा की म्हणजे समजा आता ODOP आहे, म्हणजे एक जिल्ह्यामध्ये एक पीक किंवा एक प्रॉडक्ट, ती योजना आहे, त्याच्यामध्ये भरपूर तरुण पण त्याला यायचं आहे, भरपूर तरुणांनी रोजगार सुरू केला, रोजगार निर्मिती त्यांच्यामुळं झाली, पण त्यांनाही त्यांची अशी अपेक्षा असते की त्याच्यातलं आणखी अनुदान जर का वाढलं तर त्यांना पण आणखी प्रोत्साहन मिळेल, आणखी तरुण जो आपण म्हणतोय की शेतीपासून दूर जातोय तो पुन्हा शेतीमध्ये यायला आणि रोजगार निर्मिती सगळ्यात मोठं त्याच्यातनं जे जनरेशन होतं तर त्याला फायदा होईल, त्याला प्रोत्साहन मिळेल, त्याच्यासाठी असं काही आपल्या विचाराधीन नाही. निश्चितपणे अशा काही आमच्या तरुण शेतकरी बांधवांच्या सूचना असतील तर त्याचं स्वागत केले जाईल, त्याची अंमलबजावणी पण त्या ठिकाणी केली जाईल. आणि म्हणून मी आपल्याला सांगितलं की वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्या आम्ही क्लब केलेल्या आहेत, वेगवेगळ्या योजनांचं सबसिडी वेगवेगळी आहे. करोनाने काही गोष्टी आपल्याला चांगल्या शिकवल्या. करोना वाईट होता, अनेक दुर्घटना, दुःखद घटना झाल्या, परंतु त्याच्यातनं एक गोष्ट आपल्याला दिसून आली की अगदी एखादं लहानसं पण गाव असेल तर त्या लहान गावामध्ये पण शेतकऱ्याच्या कुटुंबातला एक सदस्य त्याने पिकवलेला कष्टाने माल स्वतः ग्राहकाला विकत होता. आणि मग त्याच्यामध्ये काही आता IT घेतलेले आमचे शेतकऱ्यांची जी मुलं आहेत त्याने मग काही ॲप तयार केले, काहींनी आता ऑनलाईन कोणाची मागणी काय आहे त्याप्रमाणे ते अन्नधान्य, तो भाजीपाला त्याच्या घरापर्यंत पुरवणं. काही शेतकऱ्यांच्या मुलांनी एक स्वतंत्र किट तयार केले, 5-7 वाणांचं एकच किट, आणि ते जर त्या कुटुंबाच्या पर्यंत घरापर्यंत पोहोचवणं. आणि आपल्याला माहिती आहे की फ्रीजमध्ये ठेवून आठवड्याभराचा तो भाजीपाला त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतो. प्रयोग झाला तो यशस्वी सुद्धा. माझा असा दावा नाही की याच्याने सगळे चित्र बदललं, परंतु असे लहान लहान आपल्याला प्रयोग वेगवेगळे जर केले तर त्याच्यातनं निश्चितपणे फक्त असं आहे की त्या प्रयोगांना कृषी विभागाचं म्हणा किंवा महाराष्ट्र सरकारचं म्हणा पाठबळ मिळणं, अनेक अंगांनी ज्याची गरज असते ते मिळणं अपेक्षित आहे. आणि त्याच्या एक पॉलिसी डिसिजनमध्ये जर ते बदललं तर खरोखर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी त्याचा फायदा होईल. याशिवाय आणखीनही बरेच महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपल्याला चर्चा करायची आहे. हवामानाचा मुद्दा आहे, वीज बिलांचा मुद्दा आहे, अतिरिक्त ऊसाचा प्रश्न आहे. या सगळ्या मुद्द्यांवर आपल्याला उत्तरं जाणून घ्यायची आहेत कृषी मंत्र्यांकडून. एक छोटासा ब्रेक आता या विशेष चर्चेमध्ये घेतोय, लगेच परत येतोय. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे
बघा नीट.